नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती गणेशभाऊ गीते यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्याबद्दल म्हसरूळ येथील स्थित त्यांचा कार्यकालात बाहेर सर्व सहकार्य व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला। पार्टीचे माजी महानगरपालिकेतील स्थायी सभापतीपदी 2 वेळा पद भूषवलेले आणि आपलं कार्यकुशलतेने भारतीय जनता पार्टीचं नाव गाजवलेले नावाजलेले प्रभाग 1 मधील सर्वांचे आवडते लाडके गणेशभाऊ गीते हे काही कारणास्तव काही मनस्थितीच्या येतात। मागील इलेक्शनमध्ये प्रभाग 1 मधून पवार साहेबांच्या बरोबर गेले, परंतु तेथील त्यांचा कार्यभार आणि कार्यपद्धती त्यांना न आवडल्याने मुळात प्रभाग 1 मधील आणि नाशिककरांच्या त्यांच्या आग्रहास्तव, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि सर्व जनतेच्या आग्रहास्तव ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। हा सर्व भारतीय प्रभाग 1 मध्ये सर्व जनतेला झालेला एक आनंद आणि तेथील जनतेच्या आग्रहास्तव परत त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आणि या प्रभाग 1 मध्ये त्यांच्यासारखा एक प्रभावी नेता नसल्याने ते सर्वस्व ज्ञानित झालेले असून सर्वांना इथे आनंद झालेला असून प्रभाग 1 मधून पुढील सर्व कार्यकर्ते आणि जनता त्यांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक थोडंसं कमकुवत झालं, ते परत एक पदावर येऊन या ठिकाणी नावारूपाला आलेले आहे। त्यामुळे येथील सर्व जनता त्यांच्या पाठीशी असून एक भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो त्यांना सर्वांना मान्य असेल, आनंदी आहोत। जल्लोष साजरा करताना भाजपा पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते व भाऊ गीते समर्थक, गणेशभाऊ गीते समर्थक सतीश वावीकर, हेमंत आगळे, प्रशांत सांगडे, वसंत महाले, आदित्य भाऊ, अनिता सोनवणे, प्रमोद घोलप, प्रवीण सांगडे, निलेश बोडके, सतीश वावीकर, हेमंत आगळे, प्रशांत सांगडे, आदित्य पवार, भरत जुनागडे, वसंत महाले, गणेश राजोडे हे उपस्थित होते। तसेच नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। मी सतीश दत्तात्रय वावीकर, भारतीय जनता पार्टीचा गेला 30 वर्षापासूनचा असलेला एक ज्येष्ठ कार्यकर्ता आणि ह्या प्रभागाचा गेले 15 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेला, कुठल्याही पदावर नसलेला, परंतु एक मुळात भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने मी भाऊंना प्रथमपासून ओळखतो आणि भाऊंच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या प्रवेशापासून त्यांच्या बरोबर असून आज गणेशभाऊ गीते यांनी नाशिक महानगरपालिकेत 2 वेळा स्थायी सभापतीपद मिळवलेलं असून आणि ह्या प्रभागात लहान कार्यकर्त्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्व ज्ञानाधूत असलेले, सर्वांना लोकप्रिय असलेले असे एकमेव पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आज परत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्या। येथील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत खुश झाले असून ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पद निवडून आणण्यात आणि त्यांना बरोबर घेण्यात सहभागी होतील आणि यापुढील भाऊंबरोबर सतत सर्वजण असतील। त्यामुळे आम्हाला झालेला आनंद हा द्विगुणित झाला। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।